कळमोडी धरणाचा फेर जल नियोजन अहवाल सादर। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर, पूर, वरुडे, वापगाव आणि पश्चिम पट्ट्यातील कुडे आणि एकलहरे या गावांना पाणी मिळणार असल्याचे अहवालात नमूद। तांत्रिक बाबींच्या पूर्ततेअभावी कळमोडीचा सुप्रमा आणि जलफेर नियोजनासाठीचा सुधारित अहवाल अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत। कळमोडी योजनेच्या तांत्रिक बाबींची तातडीने पूर्तता व्हावी, कळमोडी पाणलोट विकास संस्थेचे अध्यक्ष अशोक तावरे यांची मागणी। 1 महिना लवकर धरण ओव्हरफ्लो होऊनही तालुक्यातील 1577 हेक्टर क्षेत्र पाण्याच्या प्रतीक्षेत। यंदा तरी खेड तालुक्याला कळमोडी धरणाचं पाणी मिळणार का? खेडवासियांचा संतप्त सवाल। जून अखेर खरीपाचा 40.35% पेरा। खरीप हंगामाच्या 24,593 हेक्टर क्षेत्रापैकी 8,670 हेक्टर क्षेत्रावर पेरणी। कृषी विभागाने ठेवलेल्या यंदाच्या उद्दिष्टापेक्षा खेड तालुक्यात सोयाबीनचं उच्चांकी क्षेत्र 6,522 हेक्टर उद्दिष्ट कृषी विभागाचं असताना तब्बल 8,560 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच 131.26% सोयाबीन पिकानं क्षेत्र व्यापलं। भाताची लागवड अवघी 0.67%, मका पिकाची 34.60% क्षेत्रावर लागवड। जून महिन्यात खेड तालुक्यात 15 दिवस पावसाचे सर्वाधिक पाऊस 19 जून रोजी बरसला। पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात 200 मिलीमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद। कळमोडी धरण 100% तर चासकमान धरण 50% भरलं। जून मध्ये सरासरी 127.1 मिलीमीटर पाऊस कोसळतो, यंदा मात्र सरासरीपेक्षा अधिक पावसानं लावली हजेरी। चाकण येथील एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड कंपनीमध्ये माजी सैनिकांना नोकरीची संधी। ॲल्युमिनियम डाय कास्टिंग आणि मशीनिंग उत्पादन सुविधा केंद्रात काम करण्यासाठी 100 पेक्षा अधिक माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येणार। माजी सैनिकांची नियुक्ती प्लांटमध्ये ग्रॅव्हिटी डाय कास्टिंग, गेट कटिंग आणि ऑटोमेशन कंपोनंटच्या फिटिंग मशीन शॉप सारख्या कामांमध्ये करण्यात येणार। 30 ते 45 वर्ष वयाची अट असून इयत्ता 10वी किंवा 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य। जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त लेफ्टनंट कर्नल हिंगे यांची माहिती। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी उद्योजक सागर पाटोळे यांची बिनविरोध निवड। अध्यक्षपदासाठी सागर पाटोळे आणि विजय शिंदे यांचे अर्ज। विजय शिंदे यांच्या माघारीनंतर सागर पाटोळे यांचा विजय सुकर। उपाध्यक्षपदी अश्विनी पाचारणे बिनविरोध। ज्येष्ठ संचालक किरण आहेर आणि गणेश ठिगळे यांच्या प्रयत्नानंतर अध्यक्षपदाची निवडणूक झाली बिनविरोध। बिनविरोध निवडीनंतर बँकेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे गावकऱ्यांनी केलं स्वागत। वाजत गाजत मिरवणूक काढत केला जल्लोष। खेड तालुका पोलीस पाटील संघाच्या अध्यक्षपदी वाडा गावचे पोलीस पाटील दीपक विठ्ठल पावडे यांची बिनविरोध निवड। खेड तालुका पोलीस पाटील संघाची 2025 ते 2027 वर्षासाठी नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर। उपाध्यक्षपदी राजू नाणेकर, संतोष उभाळे, अनिल शिंदे। कार्याध्यक्षपदी रवींद्र कडलक, सचिन मरगज तर कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा ॲडव्होकेट काळूराम साबळे, मारुती हुरसाळे यांच्याकडे। सचिवपदी गौतम लोखंडे, सहसचिव म्हणून मंगेश कोळेकर, कोषाध्यक्ष भानुदास नितनवरे, खजिनदार प्रवीण बोरकर, सरचिटणीसपदी रवींद्र भोसले यांची नियुक्ती। प्रसिद्धी प्रमुख म्हणून सागर गिरी, संघटक म्हणून स्वप्नील काचोळे यांच्याकडे जबाबदारी तर प्रवक्ते म्हणून सदाशिव बच्चे, महिला सदस्य सुमित्रा बालघरे आणि सुवर्णा गिरी यांच्याकडे धुरा। कायदेशीर सल्लागार म्हणून ॲडव्होकेट सुषमा आरुडे, ॲडव्होकेट भीमराव थोरात, ॲडव्होकेट अजय टाकळकर यांची नियुक्ती। आता घेऊयात मागील 24 तासांमधील मंडलनिहाय पावसाची नोंद। आता धरणांमधील पाणी साठ्यावर एक नजर।